रसिक हो, वाचक हो, श्रोते हो, मित्र हो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं संसोहम या आपल्या ऑडिओ बुक्सच्या चॅनलवरती मनापासून स्वागत. गेले काही दिवस आपल्या सेवेत दिरंगाई होते आणि याबद्दल मी मनापासून दिलगीर आहे. पण खरोखर घरात काही मेडिकल इमर्जन्सीज आहेत आणि ती सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे माझ्या आईसाठी. बऱ्याच मेंबर्सनी, बऱ्याच सबस्क्रायबर्सनी काय झालं किंवा कसे आहात अशी चौकशी केली होती. तर तुम्हा सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. तर तुम्हा सर्वांचे आशीर्वाद, तुम्हा सर्वांचा जो सपोर्ट आहे तो असाच पुढेही कायम राहावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आज ज्या 2 कथा मी तुमच्यासाठी आणतोय, अनोळखी दिशा या कथासंग्रहामधल्या या दोन्ही कथा आहेत. 2 कथांचं हे कंपायलेशन तुम्हाला नेहमीच आवडतं ऐकायला. ज्यांना दीर्घकाळ ऐकायला आवडतात गोष्टी, ज्यांना मोठ्या कथा ऐकायला आवडतात, त्यांच्यासाठी हे स्पेशल कंपायलेशन. या कथा आपण गोड मानून घ्या. काही जणांनी काही कथांच्या रिक्वेस्ट केल्या होत्या, पण आत्ता सध्याच्या ह्या काळामध्ये मला ते शक्य होणार नाही आहे. तर प्लीज तुम्ही हे समजून घ्या. आणि तुमच्या ह्या कथांच्या ज्या सूचना आहेत की अमुक कथा वाचा, तर ते मी नक्की वाचणार आहे, पण त्याच्यासाठी मला थोडासा वेळ लागणार आहे. तर तेवढा वेळ तुम्ही मला द्याल अशी मी आशा व्यक्त करतो. पाठमोरा, लेखक नारायण धारप. पाठमोरा. नागेश महाजन समोरून येताना दिसला तेव्हा शंकररावांना ती एक आपत्तीच वाटली. तसं पाहिलं तर तोही साधा मास्तरच होता. शिक्षणही ट्रेंड ग्रॅज्युएट होण्यापर्यंतच झालं होतं, पण त्याच्या वागण्यात स्वतःबद्दलचा एक विलक्षण गर्व आणि दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती असायची. त्यामुळे त्याच्या सहवासात शंकररावांना फार अस्वस्थ वाटत असे. मास्तरकीच्या पेशात शंकररावांनी सारी हयात काढली होती. तो व्यवसाय त्यांनी शक्य तेवढा प्रामाणिकपणाने केला होता. प्रथमचा ज्ञानदानाचा उत्साह अर्थात फार दिवस टिकला नव्हता, पण शिक्षण खात्याची व विद्यार्थ्यांची जर इच्छा असेल की ठराविक विषयातील ठराविक भागच शिक्षकांनी शिकवावा, तर मग शंकररावही त्याला तयार होते. त्यात त्यांनी पूर्ण यश मिळवलं होतं. शेवटी शिकवण्याही केल्या. 3-4 मार्गदर्शिकाही लिहून प्रसिद्ध केल्या. एकूण काय, निवृत्तीच्या वेळी प्रॉव्हिडंट फंड सोसायटीचं कॉन्ट्रीब्युशन, विमा पॉलिसीज आणि माजी विद्यार्थी सहकारी आणि हितचिंतक यांनी निवृत्तीच्या समारंभाच्या वेळी अर्पण केलेली थैली, या साऱ्यांची बरीचशी रक्कम त्यांच्या गाठीशी होती. निवृत्त झाल्यावर महिन्याभरात त्यांनी गावातलं मध्यवस्तीतलं एक लहानसं घर विकत घेतलं. किंमत वाजवी होती. व्यवहार सुरळीतपणे पार पडला आणि पाडव्याला वास्तुशांत करून शंकरराव आणि गिरिजाबाई त्यांना नव्या घरात राहायला आले. जागा त्यांना पुरेशी होती. उरलेल्या 3 खोल्यातल्या 2 त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या होत्या आणि एक क्वचित काळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी ठेवली होती. एकूण ते 2 समाधानानं राहत होते. पण आता हा नागेश महाजन. नमस्कार महाजन. नमस्कार. शंकरराव, काय खबर आहे? ठीक आहे. शाळा काय म्हणते? शाळा शंख करते. काय नवीन घर घेतलं म्हणे तुम्ही? अहो, नवीन कसलं, जुनाच वाडा आहे गावातला. असं का? मला वाटलं मास्तर आता बंगला बांधणार. अहो, आम्ही कसला बंगला बांधतो? तुमचं काय सांगायचं मास्तर. शिकवण्या आहेत, गाईडची रॉयल्टी आहे, पुन्हा घर भाडं आहे, चैनच आहे, नाही का? जरा खटकल्यासारखं होऊन शंकरराव म्हणाले, आमचं ठीक आहे, नाही म्हणत नाही मी, पण नागेशराव 35 वर्ष त्यासाठी झिजलोय बरं. 35 वर्ष. काय झिजण्याच्या गप्पा मारता शंकरराव? त्या मला नका सांगू, बाहेरच्या कोणाला सांगा. आम्ही त्याच सरकशीत आहोत बरं का. शंकररावांना वाटलं, हा वाद कशाला वाढवायचा. या ना एकदा घरी नागेशराव, चहाला या एकदा. बघू, वेळ झाला की येईन. थोडक्यात संपलं. या समाधानात शंकररावांनी त्याचा निरोप घेतला. त्याला काही काम नसतं हे त्यांना माहीत होतं, पण त्या सबबीवर तो घरी आला नाही तर त्यांना काही वाईट वाटणार नव्हतं. त्याला आलेल्या अपयशामुळे
म्हणजे बी एला क्लास मिळवून कॉलेजमध्ये लेक्चरर होण्याची त्याची एकेकाळी महत्त्वाकांक्षा होती. त्यामुळे त्याला आलेल्या अपयशामुळे त्याच्या मनात आपल्या यशस्वी आयुष्याबद्दल हेवा असला पाहिजे ही गोष्ट त्यांना सहज समजत होती. त्याच्यापुढे आपल्या पैशांचं प्रदर्शन करण्याची त्यांना अगदी इच्छा नव्हती. ही भेट शंकरराव सहजगत्या विसरून गेले. शाळेचा कसला तरी महोत्सव होता. त्यावेळी शंकररावांना आमंत्रण आलं. तिथे नागेशची गाठ पडली. तेव्हा त्यांच्या ध्यानात ही मागची भेट अजिबात नव्हती. पण चहाच्या वेळी नागेशनंच त्यांना ती आठवण दिली. काय मास्तर, काय म्हणताय? ठीक ठीक आहे, ठीक आहे. आमचं काय आता, आम्ही रिटायर्ड लोक. मग आम्हाला कधी घरी बोलवणार? अहो, मी सांगितलं नाही का, केव्हाही या की. तोंडानं बोलवता खरे, पण घर कुठे, नाव काय, पत्ता काय हे तर अगदी गुलदस्त्यात ठेवता. छान आहे. थोड्या शरमलेल्या चेहऱ्यानं शंकररावांनी त्याला घराची खूण व नाव सांगितलं. तरीही तो 2-3 दिवसांनी एका संध्याकाळी 7च्या सुमारास जेव्हा त्यांच्या घरी हजर झाला तेव्हा त्यांना जरा आश्चर्यच वाटलं. पण त्यांनी अगदी मनापासून त्याचं स्वागत केलं. या या नागेशराव या. तो आत आला. घर जुन्या बांधणीचं असलं तरी शंकररावांनी आत थोडा बहुत खर्च करून बराच अद्ययावतपणा आणला होता. नागेशला ते सारं पाहून आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं. बाहेरच्या हॉलमध्ये बसल्यावर त्याची नजर सारखी खोलीतल्या सामानावर, रेडिओवर, पंख्यावर, भिंतीवरच्या मोजक्याच पण उत्तम चित्रांवर, शोभेच्या वस्तूंच्या कपाटावर फिरत होती. पण तो काही बोलला नाही. शंकरराव म्हणाले, चला एकदा घर तर पाहून घ्या. त्यांनी प्रथम त्याला स्वयंपाकघरात नेलं. गिरिजाबाई नको नको म्हणत असतानाही शंकररावांनी उभ्याचा स्वयंपाकाचा ओटा, जवळपास सामानासाठी कपाट अशा सोयी करून घेतल्या होत्या. स्वयंपाकघराच्या दोन्ही खिडक्या उत्तरेला असल्यामुळे प्रकाश मात्र कमी होता. त्या बाबतीत एक मोठा दिवा लावण्याखेरीज शंकररावांना काही करता येण्यासारखंच नव्हतं. त्यांनी नागेशला बाथरूम, स्वतःची खोली, गेस्ट रूम, अंगणात नवीनच सुरू केलेली बाग सारं काही दाखवलं. घराला खालून थोडीशी ओल होती आणि सर्वत्र जरा कमी प्रकाश होता. त्यावर टीका करण्याखेरीज नागेश इतर काही बोलला नाही. दोघे जण परत बाहेरच्या खोलीत आले. गिरिजाबाईंना शंकरराव म्हणाले, चहाचं पाहतेस ना आता? हातातलं विणकाम खाली ठेवून त्या उठल्या आणि स्वयंपाकघराकडे गेल्या. जाता जाता त्यांनी पदर खोचण्यासाठी मागच्या बाजूस घेतला होता, पण स्वयंपाकघराच्या दारातच त्या एकदम थांबल्या. डाव्या हातातला पदरही तसाच राहिला. दोघांच्याही लक्षात येण्याइतकी ती क्रिया अचानक झाली. गिरिजाबाई सावकाश मागे वळल्या. एकाएकी त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग पार उतरला होता. शंकरराव चटदिशी म्हणाले, का ग, काय झालं? आत बापू आहेत. बापू? आत्ता? त्या काही बोलल्या नाहीत. त्यांनी केवळ कपाळावरचा घाम पुसला आणि नुसती मान हलवली. शंकररावही एकदम गडबडल्यासारखे दिसत होते. ते उठून गिरिजाबाईंकडे गेले. त्यांच्या मागोमाग नागेशही गेला. काय झालंय याची त्याला कल्पना नव्हती, पण या दोघांना इतकं गोंधळून टाकणारं काय होतं? शंकररावांनी हळूच स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं. ते एकदम म्हणाले, नाहीत ग आत, तुला भास झाला असेल. गिरिजाबाईंनी हलकेच स्वतःही आत पाहिलं. त्या दोघांमागोमाग नागेशही आत गेला. ओट्याकडे बोट दाखवून गिरिजाबाई म्हणत होत्या, तिथे तिथे होते नळाजवळ. पण काय करत होते? मी किती वेळ उभी असेन? खिडकी बाहेर पाहत असल्यासारखे दिसत होते. अजूनही गिरिजाबाईंना घाम येत होता. त्यांना धीर देत शंकरराव म्हणाले, असू दे असू दे, तुला माहीत झालंय ना आता, आपल्याला कधी उपद्रव होत नाही हे कळलंय ना. पण पण मला कसंच होतं, जीव घाबरा होतो. ठीक आहे, आम्ही आतच बसतो. या हो नागेशराव. नागेशला आता इथे एखादं खासच रहस्य आहे अशी खात्री वाटायला लागली होती. टेबलजवळ बसता बसता तो म्हणाला, काय शंकरराव, काय भानगड आहे? हा कोण बुवा बापू? असं नका बोलू. हो, मला सांगाल तर खरं. सांगताना शंकरराव खूप अडखळत होते, अस्वस्थ झाले होते. त्याचं असं आहे नागेशराव, आम्ही हे घर घेतल्याच्या आधीपासून इथे बापू येतात.
म्हणजे आम्हाला त्यांचा काही त्रास बीस होत नाही हं. पण येतात म्हणजे काय? तुमचे कोणी नात्यातले आहेत का? नाही नाही, आमचे कोणीच नाहीत ते. मग त्यांना तुम्ही एवढं घाबरून का असता? त्याचं त्याचं असं आहे, बापू आता हयात नाहीत. विजेच्या धक्क्यासारखी एक लहर एकदम नागेशच्या सर्वांगावरून शहारत गेली. ही गोष्ट त्याच्या अपेक्षेपलीकडची होती, विश्वासापलीकडची होती, कल्पनेच्या बाहेरची होती. काय म्हणता? म्हणजे भूत वगैरे येतं की काय? श- श- श. शंकरराव एकदम म्हणाले. शंकरराव व गिरिजाबाई दोघे भ्यायलेल्या सशासारखे त्याच्याकडे टकमक पाहत होते. न राहून तो मोठमोठ्यानं हसला. त्याला खरोखर हसू आवरेना. कमाल आहे तुमची, म्हणजे भूतांचं घर घेतलं तुम्ही. शंकरराव त्याला पुन्हा पुन्हा गप्प राहण्याची खूण करत होते. बरं, एकदा सांगा तर खरं त्यामागे काय आहे ते. मला मला फारशी माहिती नाही. ते ते इथे बरीच वर्ष दिसतायत, म्हणजे लोक सांगतात हं. त्यांना अहो जाव असं का म्हणता? मनात येतं खरं तसं. दिसायलाही वयस्क दिसतात. कसे दिसायला? गोरे, काळे, लठ्ठ, उंच. आम्ही आम्ही त्यांना फक्त पाठमोरच पाहिलंय. पाठमोरच? हा, तोंडाकडून ते दिसत नाहीत. दिसत नाहीत म्हणजे ते कोणाकडे सहसा तोंड करून उभं राहत नाहीत. पण का? नागेशराव, या गोष्टीत विनाकारण कशाला शिरायचं? पण सांगा तर खरं. मी असं ऐकलंय. ठीक आहे, काय ऐकलंय ते सांगा. की जिवंतपणी माणसाला त्यांचा चेहरा दिसत नाही. म्हणजे आपल्यापैकी कोणाला ते समोरून दिसणार नाहीत असं मी ऐकलंय. नागेशच्या शरीरावरून मगासारखीच परत एक भीतीची शहार आपल्या बर्फाच्या पावलांनी गेली. पण स्वतःची क्षणभराची भीती लपवण्यासाठी असेल किंवा शंकररावांना खिजवण्यासाठी असेल, नागेश पुन्हा मोठमोठ्यानं हसला. हसत हसत म्हणाला, हे सारं विलक्षणच आहे बुवा. बरं, हे तुमचे बापू दिसतात तरी कसे? मागून का होईना, पण कसे आहेत दिसायला? एखाद्या कर्मठ ब्राह्मणासारखे वाटतात. अंगात एक मळकटसर बायांची बाराबंदी असते. गुडघ्यापर्यंत धोतर असतं. डोक्यावर काही केस नसतात. फक्त मागच्या बाजूला अर्धवट घेरा आणि शेंडी दिसते. किती वेळा दिसलेत? खूप वेळा. पण दरवेळी असेच? हो, दारात बाहेर पाहत किंवा खिडकीतून बाहेर पाहत किंवा एखाद्या कपाटाच्या दाराजवळ असे ते उभे असतात. मग तुम्ही काय करता? शक्य तर त्या खोलीतून निघून जातो. आणि हे हे बापू 5-7 मिनिटांनी पाहावं तर खोली रिकामी असते. फक्त दिसतात, इतर काही नाही. आवाज वगैरे दुसरं काही नाही. तुम्ही त्यावर आजवर काही केलं नाही? करायची काय जरूर आहे? आम्हाला काही त्रास होत नाही. अहो, पण कोणी आले गेलेले पाहुणे असतील तर, मुलं बाळं असतील तर? नाही. दुसरं कोणी घरात असताना कधीही दिसलेले नाहीत. एवढी वास्तुशांत झाली, 50-60 पान झालं. 8-8 दिवस पाहुणे मंडळी घरी होती, पण कधी काही दिसले नाहीत. म्हणूनच मला आता एकदम आश्चर्य वाटलं तुम्ही असताना कसे दिसले याचं. पण इतर वेळी कुठे असतात? काय करत असतात याचं काही? नागेशराव, तुम्ही आता एवढं विचारलत म्हणून मी यावर इतका बोललो तरी. नाहीतर आम्ही या विषयावर कधी चर्चाही करत नाही. बाकीच्या गोष्टींशी आपल्याला काय करायचंय? तुम्ही अगदीच हे आहात शंकरराव. कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवता. या बापूंच्या नावाखाली कोणी तुमच्या घरात सरळ यावं, तुम्ही आपली खोली सोडून बाहेर जाता. पण शंकरराव यावेळी नागेशकडे पाहून ठामपणे मान हलवत होते. नाही नाही नागेशराव, नाही. हे हे बापू घरात आहेत तोपर्यंत असं काही होणार नाही. हे एक. आणि दुसरी गोष्ट, ते आम्हाला कुठेही दिसले की तेच बापू ही खात्री पटते. कशी? ते काही सांगता येत नाही, पण तिथे एकदम वेगळेपणा जाणवतो. खात्री पटते एवढी गोष्ट खरी. आपण प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय या गोष्टीवर काही विश्वास ठेवणार नाही. नागेश उठत म्हणाला. नागेशराव, काही काही गोष्टी अशा असतात की माणसानं त्या पडताळून पाहण्याच्या भरीस पडू नये. विषाची परीक्षा कशाला घ्यायची? उलट्या तर्कवादानं नागेश परत म्हणाला,
शंकरराव, तुमच्यासारखेच सारे भित्रे आहेत असं का समजता तुम्ही? माझी गणना त्यात करू नका. थोड्याशा त्रासिक आवाजात शंकरराव म्हणाले. नागेशराव, तुम्हाला कल्पना नाही, नाहीतर या गोष्टी तुम्ही अशा थट्टेवारी नेल्या नसत्या. जरा विचार करून नागेश म्हणाला. नसत्या नेल्या कदाचित, पण तुमच्यासारखा त्या खोलीतून बाहेरही गेलो नसतो. तुम्ही आणि तुमचे हे बापू. शेवटच्या या उपरोधिक वाक्यावरच नागेशनं त्यांचा निरोप घेतला. पण असं दिसलं की त्याच्या मनातून तो विषय काही गेला नसावा, कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्याची व शंकररावांची गाठ पडली तेव्हा तेव्हा त्यानं बापूंचा विषय काढून शंकररावांना खिजवण्याची एकही संधी वाया दवडली नाही. मनातल्या मनात त्याच्यावर चरफडण्याखेरीज शंकरराव दुसरं काहीच करू शकत नव्हते. आपला त्यावरचा विश्वास तर त्यांना नाकबूल करणं शक्य नव्हतं. दोघे एकटेच असताना नाही तर चार चौघात सुद्धा त्यांची टर उडवायला नागेशनं कमी केलं नाही. जणू काही शंकररावांशी बोलायला त्याला दुसरा विषयच नव्हता. तरीही शंकरराव हे सारं अगदी निमूटपणे सहन करत होते. बापूंची कृश पाठमोरी आकृती घरात दिसली की जीवाची काय घालमेल होते, सारी सृष्टी आपल्या आसाभोवती कशी उलटी झाल्यासारखी वाटते याचा त्यांना अनुभव होता. पण शब्दात सांगायला गेलं की या साऱ्या गोष्टी हास्यास्पद वाटत. शेवटी जिभेवर शब्द अडून त्यांचा आवाज बंद होई व चेहरा शरमेनं लाल होई. शेवटी एकदा हा ताण असह्य होऊन ते नागेशला म्हणाले. नागेशराव, ही वेळी अवेळी तुम्ही जी माझी थट्टा करता ती मला आवडत नाही. नागेश त्यांच्यावरच रागवला. त्यामागे त्यांच्या यशस्वी आयुष्याबद्दलचा हेवा असेल किंवा त्या दिवशी सहज सहज जीवाला दिलेला भीतीचा झटका असेल. पण तो म्हणाला. शंकरराव, मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं ना की या असल्या पोकळ दंतकथांवर माझा विश्वास नाही. मग काय हवं तुम्हाला? मला स्वतःला दाखवा एकदा. नागेशराव, मी खरंच सांगतो, त्या वाटेला जाऊ नका. झालं तुमचं नेहमीचं पुराण सुरू. शेवटी रागावून शंकरराव म्हणाले. ठीक आहे, या आज रात्री माझ्याकडे. हेच मला हवं होतं. पण तुम्हाला दिसतीलच याची मी खात्री देत नाही. फिकीर करू नका, मी त्यांना हाक मारीन, इतकी मोठ्याने की जर त्यांना कान असतील तर जिथे असतील तिथे त्यांना ते ऐकू जाईल. खरोखर मनातून नागेश घाबरलेला होता. त्याचे शब्द ऐकून शंकररावांचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. त्यांची भीती त्यानं आणखी वाढली. पण आता त्याला मागे पाय घेणं शक्य नव्हतं. आणि या आपल्या अवस्थेचा दोषही त्याच्या मनानं शंकररावांनाच लावला. ठीक आहे, मी आज रात्री येतो 9च्या सुमारास. जेवायला येणार का? नाही, सारं आटोपूनच येतो. बरं आहे, या. पण मी सूचना दिली हे मात्र विसरू नका. नागेश रात्री झोपायला येणारे हे शंकररावांनी गिरिजाबाईंना सांगताच नेहमी शांत असणाऱ्या गिरिजाबाई त्यांच्यावर उसळल्या. तुम्हाला हा नसता उपद्व्याप कशाला हवा होता? अगं, त्यानंच हे सुचवलंय. तुम्हाला नको सांगता येत नव्हतं का? घर तुमचं आहे ना. अगं, गेले 4 महिने तो येता जाता माझी टिंगल करतोय. एक गाठ अशी काही जात नाही की त्यानं हा बापूंचा विषय काढला नाही. पण त्याला इथे धोका आहे हे तुम्हाला दिसत नाही का? धोका? कसा? आजवर बाहेरचे कोणी घरात असताना एकदाही बापू दिसले नाहीत. फक्त तो त्या दिवशी घरात होता तेव्हाच एकदा दिसले. मला काही हे लक्षण ठीक दिसत नाही. बघू बघू, काहीतरी करून त्याला अतिप्रसंग करू देणार नाही. शंकरराव गिरिजाबाईंच्या समाधानासाठी तितकंच स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी बोलत होते. त्याला घरी बोलवण्याबद्दल त्यांना आता अस्वस्थता वाटायला लागली होती. पण रात्री बरोबर 9 वाजता नागेश त्यांच्या दारात उभा राहिला. त्याचा चेहरा श्रमानं किंवा भावनेनं असेल लालसर झाला होता. डोळ्यातही एक चकाकी होती. या या नागेशराव. त्याला शंकररावांनी हॉलमध्ये बसवलं. त्यांना माहीत होतं की आपण बोलायला लागताच त्या विषयाचं ते खोबरं करून टाकणार आहेत, पण त्यांचं मन त्यांना गप्प बसू देत नव्हतं. नागेशराव. काय? तुम्हाला एक सूचना करायची होती.
बोला. तुम्ही त्यांना बापूंना हाक वगैरे मारणार होतात. तेवढं नाही केलं तर नाही चालणार का? माझी खरी मनापासूनची ही इच्छा आहे. पण शंकररावांची सूचना मान्य करणं म्हणजे एक पाऊल मागे घेणं होतं. जितक्या प्रमाणात नागेशची हे सारं टाळायची इच्छा प्रबळ होत होती, तितक्या प्रमाणात त्याच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल तो शंकररावांना दोषी धरत होता. वा वा, भलेच आहात की शंकरराव. म्हणजे काही दिसलं नाही की उद्या म्हणायला मोकळे, तुम्ही तसं कुठे म्हटलं होतं म्हणून. वा. शंकरराव मूकपणानं मान हलवत होते आणि नागेशची ही खात्री होती की शंकरराव खरं सांगतायत, मनापासून सांगतायत. पण उतारावरची गाडी जशी वेग वाढवत जाते तसा त्याच्या मनाचा तोल सुटत चालला होता. मला असं ट्रॅप करू नका, आता थांबायला नको. त्यानं मान वर केली आणि तो मोठ्यानं ओरडला, बापू, अहो बापू, मी आलोय हो तुम्हाला भेटायला. बापू. त्या शांत वेळी मोकळ्या घरात ती मोठी हाक बराच वेळ घुमत राहिली आणि मग हळूहळू अस्पष्ट होत गेली. पहिल्या शब्दाबरोबर शंकररावांनी डोळे मिटून कानांवर हात ठेवले होते. पुन्हा शांतता झाल्यावर त्यांनी डोळे उघडले. खोली होती तशीच होती, काही बदल नव्हता. त्यांनी नागेशकडे पाहिलं. आपल्या या धाडसानं तोही गडबडल्यासारखा दिसत होता. त्यानं कपाळावरचा घाम पुसला, मग तो म्हणाला, चला, होऊन गेलं. आता माझ्याकडून काही कमी झालं नाही. शंकरराव उठले. हालचाल करणं, बोलणं त्यांना जड जात होतं. नागेशराव, या, तुमची खोली दाखवतो तुम्हाला. शंकरराव त्याला गेस्ट रूममध्ये घेऊन गेले. दिव्याचं बटन दाखवलं. कॉटवर सगळे कपडे व्यवस्थित आहेत का नाही ते पाहिलं. टेबलावरचं गार पाण्याचं तांब्या भांड दाखवलं. निघताना न राहून शंकरराव म्हणाले, नागेशराव, माझ्या खोलीचं दार उघडच आहे बरं का. रात्री अपरात्री जरूर वाटली तर संकोच करू नका. अवश्य हाक मारा किंवा तिकडे या. पण त्यांच्या प्रत्येक चांगल्या सूचनेचा नागेशच्या मनावर नेमका विपरीत परिणाम होत होता. पुन्हा एकदा तो रागावून म्हणाला, तुम्ही अगदी शांत झोपा शंकरराव. मी दाराला आतून कडी आणि बोल्ट लावून घेणार आहे. हो, एखादा चोर खोलीत आल्याची सबब नको. यापुढे शंकरराव काय बोलणार. स्वतःशीच मान हलवत त्यांनी नागेशचा निरोप घेतला. त्यांच्या शब्दाप्रमाणे खरोखर त्यांची पाठ फिरताच दाराला आतून कडी व बोल्ट लावल्याचा आवाज त्यांच्या कानावर आला. कडी आणि बोल्ट लावून नागेश खोलीत वळला. वाचण्यासाठी आणलेलं पुस्तक त्यानं काढलं व जरा वेळ वाचायचा प्रयत्न केला. पण त्याचं वाचनावर काडी मात्रही लक्ष नव्हतं. जरा कुठे खुट्ट आवाज झाला की तो दचकून इकडे तिकडे पाहत होता. त्याला सारखं वाटत होतं, आपण कशाला या नसत्या भानगडीत पडलो. समजा शंकरराव खोटं सांगत असतील तरी त्यांना खोटं पाडण्याचा हा अट्टाहास कशासाठी. खरोखर त्यांच्या वागण्यात बोलण्यात अजिबात गर्व नाही, फुशारकी नाही, अहमन्यता नाही. मग आपल्या मनात त्यांच्याबद्दल एवढा राग काय. आणि त्या रागाला बळी पडूनच आपण या तुरुंगात विनाकारण स्वतःला गोवून घेतला. हातातलं निर्बोध झालेलं पुस्तक त्यानं टेबलवर ठेवलं. एक घोटभर पाणी पिऊन घेतलं आणि दिवा मालवून तो कॉटवर निजला. पण त्या अंधाऱ्या खोलीत त्याला जास्तच अस्वस्थ वाटायला लागलं. तसाच उठून त्यानं दिवा लावला आणि मग तो परत कॉटवर येऊन झोपला. शंकररावांच्या सांगण्यात काही तथ्य होतं का, आणि खरोखर आपल्याला असं काही दिसलं तर. आता तो एकटा होता आणि त्याला वाटणारी भीती कोणापासून लपवण्याचं कारण नव्हतं. त्या कल्पनेनंच त्याचं सारं शरीर रोमांचित होऊन गेलं. छातीत जोराची धडधड सुरू झाली. चेहरा भयानं एकदम ढिला पडला. पण हळूहळू कानात होणारा नाडीचा आवाज कमी झाला. त्याची भीतीही जरा कमी झाली. त्यानं स्वतःला धीर दिला. समजा हे बापू दिसलेच, जे जिवंत माणसाला फक्त पाठमोरेच दिसतात असं शंकररावांनी सांगितलं होतं. तेव्हा जरी ते दिसले तरी आपल्याला तसं भिण्याचं काही कारण नाही. कितीतरी वेळ तो जागा होता. डोळ्यांवर झोपेची किंचित झापड आली की तो त्यातून एकदम दचकून जागा होत होता. खोलीकडे पाठ करून झोपायची त्याला हिंमत होत नव्हती. तास, मिनिटं, सेकंद मोजीत तो पडून होता. घड्याळाची टिकटिक, घड्याळाचे पाव तासाचे ठोके, अर्ध्या तासाचे ठोके, तासाचे ठोके, टिक 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 टिक.
मध्येच केव्हा तरी त्याला झोप लागली असली पाहिजे, कारण ज्या टण्ण अशा आवाजानं तो क्षणार्धात जागा झाला तो आवाज घड्याळाचा नव्हता. तो आवाज पाण्याच्या तांब्यावर भांडं आपटल्याचा आवाज होता. खोलीतल्या टेबलाजवळ त्याच्याकडे पाठ करून कोणीतरी उभं होतं. अंगात मळकट बाराबंदी, गुडघ्यापर्यंतच पोहोचणारं मळकटचं धोतर, डोक्यावर पूर्ण टक्कल, फक्त मागच्या बाजूस थोडेसे पांढरे केस. त्याच्या सर्व अंगात हिव भरल्यासारखी हुडहुडी भरून येत होती. पायापासून मस्तकापर्यंत लाटांसारखे एकामागून एक शहारे उठत होते. डोळ्यांना चक्कर आल्यासारखं वाटत होतं. कशासाठी तरी त्या पाठमोऱ्या गृहस्थांनी हात उचलला. इतका वेळ धडधडणारं हृदय आता एकदम एका हिसक्यासारशी उलटं पालटं झाल्यासारखं त्याला वाटलं. एक पळभर त्याच्या जीवाची विलक्षण तगमग झाली आणि मग सारा ताण, सारी भीती, सारे विकार नाश पावले. त्याला एकदम मोकळं मोकळं सुटल्यासारखं वाटायला लागलं. आपण इतका वेळ कशाला घाबरत होतो? हे तर बापू. हातात पाण्याचं भांडं घेऊन बापू आता वळले व त्याच्याकडे संपूर्ण चेहरा करून उभे राहिले. त्याला भीतीचा स्पर्शही झाला नाही, पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. बापू? हो, मीच बापू. त्यांचा चेहरा नितळ होता. पांढऱ्या शुभ्र मिशा ओठांवरून खाली आल्या होत्या. त्या चेहऱ्यावर आता एक हास्य होतं. तू मला हाक मारलीस ना, तुला भेटायला आलोय. पण तुम्ही खोटं बोलत होतात, लोकांना फसवत होतात. कसे? हे खोटं नाही का? मला तुम्ही नाही का दिसत? अजूनही बापू हसत होते. त्यांच्या डोळ्यात मात्र ते हास्य दिसत नव्हतं. ते डोळे निर्विकार, थंड, अनाकलनीय भावनांनी भरलेले होते. नाही नागेश, मी खोटं बोललो नाही. म्हणजे याचा अर्थ काय? नागेश, मी अजून आहे तसाच आहे. जिवंत माणसांना मी अजून पाठमोराच दिसतो. म्हणजे तू आता जिवंत नाहीस, मागे पहा. नागेशनं मागे पाहिलं. कॉटवर त्याची निश्चल काया हातपाय छातीशी घेऊन पडली होती. प्रश्नार्थक चेहऱ्यानं तो बापूंकडे वळला. मगाशी जेव्हा तुझ्या छातीत एक चमक आली तेव्हाच तुझा प्राण गेला. भीतीनं तुझी हृदयक्रिया बंद पडली. कोपरापर्यंत बाराबंदीची बाही असलेला हात बापूंनी पुढे केला. चल, ते म्हणाले. पाठमोरा. मित्रांनो, तुम्हालाही सनसोहम या चॅनलशी जोडलं जावं असं वाटत असेल तर आपण खाली जॉईनचं बटन आहे ते दाबून मेंबर होऊ शकता. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहतोय. खिडकी. लेखक नारायण धारप. खिडकी. गेले 2-3 महिने ती अगदी फिकट दिसते. खाण्यापिण्यात लक्ष लागत नाही. आमचं सगळ्यांचं मत आहे की काही दिवस हवा बदलण्यासाठी बाहेरगावी पाठवून द्यावी. तुझीच तेव्हा एकदम आठवण झाली. तिला पाठवून देतोय एवढ्यात. तार करीनच, पहा काही सुधारणा होते का तिथे राहून. आत्याबाईंनी पत्र वाचून पुरं केलं आणि खाली ठेवलं. त्यांच्या भावाची उंच शांत मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि त्याचबरोबर वहिनी. कामात हुशार पण तोंडानं फटकळ. पण त्यांच्यावर सर्वांची किती भिस्त. घराचा व संसाराचा गाडा कसा सुरळीत चालला होता आणि मध्येच बहुतेक आई एकदम गेल्यानंच तिच्या मनावर परिणाम झाला असावा. नीला प्रथमपासून अबोल. तिचं फक्त आईशीच जमायचं. बाकीची मुलं नेहमीसारखी म्हणजे हूड. त्यामुळे ती आणखीच एकलकोंडी झाली. आणि आता आईही नाही. त्यांनी शिवाईला हाक मारली. नीलाबाई येणार आहेत हो राहायला 3-4 दिवसात. गच्चीवरची खोली तयार करून ठेव तिच्यासाठी आणि सगळ्या फुलांच्या चादरी ठेव तिच्या खोलीत. जरा खट्टू झालेली आहे मनानं. आत्याबाईंच्याकडे शिवाई आज 30 वर्ष काम करत होती. साऱ्या भाच्यांना तिनं हातावर खेळवलं होतं.
आत्याबाईंपेक्षाही कांकणभर जास्तच माया होती तिची साऱ्या मुलांवर. कशी ग भरल्या संसारातनं उठून गेली बाई, असं स्वतःशीच पुटपुटत ती आत गेले. स्टेशनवर टांग्यातून स्वतः आत्याबाईच गेल्या होत्या. फिकट हिरव्या साडीतली नीला गाडीतून उतरली तेव्हा त्यांना प्रथम ओळखूच आली नाही. वय वाढीचं होतं, त्यानं वर्षा दीड वर्षात तिची उंची खूपच वाढली होती. लहानपणी ती कृश दिसत असे, पण आता ती नाजूक दिसू लागले होते. आत्याबाईंकडे पूर्ण चेहरा करून तिनं पाहिलं तेव्हा तिच्यातला फरक त्यांना खरा जाणवला. त्या चेहऱ्याच्या मानानं डोळे केवढे तरी मोठे वाटत होते. त्यात होते अगदी काळेभोर. त्यानं चेहऱ्याचा फिकटपणा आणखीच नजरेत भरत होता. टांग्यातून घराकडे येताना आत्याबाईंचंच तोंड सारखं चालू होतं. तिच्या भाऊ बहिणी, वडील, मैत्रिणी यांची त्या मधून चौकशी करत होत्या. मधून गावातल्या तिला पूर्वी माहीत असलेल्या लोकांच्या हकीकती सांगत होत्या. 2 मैलांचं अंतर तोडायला टांग्याला जवळजवळ अर्धा तास लागला आणि त्या घरी पोहोचल्या त्यावेळी दिवे लागण झाली होती. गावात टांगा शिरला तेव्हापासून नीला आपल्या ओळखीची ठिकाणं पाहत होते. पोस्टाचा चौक, शाळेचा ओटा, बाबूलाल मारवाड्याचं दुकान, हौद, बाजाराची पेठ, कापडाळी, गिरणी, लहानशा गावच्या रोजच्या गरजा पुरवणारी ठिकाणं. आत्याबाईंच्या वाड्यापाशी टांगा थांबला त्यावेळी उतरताना नीलाचं लक्ष समोरच्या सरदार पाटणकरांच्या वाड्याकडे गेलं. बरोबर दारासमोर त्यांचा मोठा दरवाजा, आत चावडी, ओवऱ्या, पहारेकऱ्याची जागा, घड्याळाचा टोल असं होतं. दोन्हीकडे घोड्यांसाठी पागा होत्या. त्यावर मोठा दर्शनी दिवाणखाना होता. आता वाड्याचा मोठा दिंडी दरवाजाही बंद होता आणि दिवाणखान्याची लांबच्या लांब खिडक्यांची ओळही बंद तोंडानं उभी होती. गणपती उत्सव करतात का ग अजून समोर आत्याबाई? तिनं एकदम लहानपणची एक आठवण येऊन विचारलं. करतात तर तेवढे 10 दिवस मात्र माणसांनी भरून जातो वाडा, बाकी वर्षभर शुकशुकाट, आत्याबाई म्हणाल्या. चल आता आत, 3 सांजेची वेळ आहे, उंबरठ्यावर नको उभी राहूस. ज्येष्ठाच्या अखेरीस, वावटळीच्या आणि वळवाच्या पावसाच्या अगदी अखेरीस नीला गावी आली. पहिले 4-5 दिवस मैत्रिणींना भेटण्यात, हिंडून जुनी स्थळं बघण्यात गडबडीत निघून गेले. पण लागलीच पावसाळ्यानं जोर धरला आणि संध्याकाळच्या वेळी तर बहुतेक बाहेर जायची सोयच राहिली नाही. दुपारचा चहा झाला की दोघी जणी दिवाणखान्यातच बसून राहायच्या. आत्याबाईंचं निवडणं, टिपणं, वाती करणं, विणणं असं काहीतरी चालू असायचं. नीलानं आपल्याबरोबर आणलेली पुस्तकं काढली. प्रकाश जरा कमी वाटला की रस्त्यालगतच्या खोल खिडकीत ती बसून असायची. बाहेर खूप जोरानं पाऊस सुरू झाला होता. अगदी अक्षरसुद्धा दिसेनासं झालं तेव्हा नीलानं पुस्तक मिटलं. खोलीत पाहिलं तर आत्याबाई नव्हत्या. तिची नजर बाहेर गेली. आखलेल्या रेघांसारखा पाऊस मुसळधार पडत होता. समोरच्या वाड्याच्या खिडक्या सुद्धा स्पष्ट दिसत नव्हत्या. केवळ त्यांच्यावरच्या महिरपी लाकूड कामाच्या बाह्य रेषा दिसत होत्या. मोकळ्या मनाचा चाळा म्हणून तिनं खिडक्यांची रांग डावीकडून उजवीकडे मोजली. 13. उजवीकडून डावीकडे मोजले. 13. डावीकडून उजवीकडे. एकदम तिच्या ध्यानात आलं की काहीतरी निराळच दिसतंय. पहिल्या 4-5 खिडक्या मोजून नजर पुढे गेली की डोळ्याच्या कोपऱ्यातून मागच्या कोणत्या तरी खिडकीत अगदी अंधुकसा प्रकाश दिसत होता. तीच गोष्ट उजवीकडून मोजत आलं तरी सुद्धा. तिनं अगदी सर्व खिडक्यांवरून नजर फिरवली सावकाश आणि मग डोळ्याच्या कोपऱ्यातून एक न्याहाळून पाहिले आणि पहा, डावीकडून 4थ्या नंबरची खिडकी. दृष्टीच्या अगदी मर्यादेजवळ जाऊन पाहिलं की तिच्या आणि शेजारच्या खिडकीत थोडा फरक होता. तिथे अगदी अंधुकसा प्रकाश होता. दारं बंद असतील, पडदे ओढलेले असतील, अगर काचांवर धूळ असेल, अगर दिवा अगदी लहान असेल, अगर. एकटी काय करतेस ग नीला? दिवे नाही का लावायचे? अंधार गुडूप झालाय घरात. आत्याबाईंच्या शब्दांनी दचकून ती भानावर आली आणि घाईघाईनं खोलीत आली दिवे लावायला. डावीकडून 4थी खिडकी. किती क्षुल्लक गोष्ट, पण मन कसं वेडं असतं. नेमकी तीच गोष्ट लक्षात राहते. आता नीलाची संध्याकाळची खिडकीतही बैठक जवळजवळ चुकेनाशी झाली होती. त्यावेळी जर कुठे बाहेर जायची वेळ आली तर तिला अगदी राग यायचा. तरी सुद्धा
सुरुवातीस या गोष्टीनं तिच्या मनाची एवढी पकड घेतली नव्हती, पण 3-4 दिवसांनंतर एक गोष्ट तिच्या ध्यानात आली. नजरेला सवय झाली म्हणून म्हणा किंवा आणखी काही कारणानं म्हणा, खोलीतला प्रकाश तिला आता अगदी स्पष्टपणे दिसू लागला होता. एकदा तर आतलं एक मोठं टेबल सुद्धा पाहिल्याचा तिला भास झाला होता. पण संधी प्रकाशाच्या अल्पशा वेळात बहुतेक दिवशी तिच्या पदरी डोकेदुखीस आली. पण ज्या संध्याकाळी खोलीत हालचाल झाल्यासारखी तिला वाटली, त्या क्षणी तिचं चित्त एकदम थरारलं. त्या टेबलाजवळून, हो, आता तिला मोठ्या टेबलाचा कोपरा, कागदाचा गठ्ठा, शेजारीच एक कसली तरी पितळी मूर्ती, सारं काही स्पष्ट दिसू लागलं होतं. त्या टेबलाजवळून आत्ताच नुकतंच कोणीतरी उठून गेल्याची भावना तिला अगदी तीव्रपणे जाणवली. कोणत्याही क्षणी ती व्यक्ती खोलीत येरझारा घालू लागेल, अगर दिवा मोठा करेल, अगर उकाड्यानं होणारा हा कोंडमारा कमी करण्यासाठी खिडकी उघडतील, थंड वारा घेण्यासाठी बाहेर डोकावून पाहिल, अगर ओहो, हा अंधार, ही डोकेदुखी. नीलानं आपलं मस्तक दोन्ही हातांनी घट्ट धरलं व डोळे गच्च मिटून घेतले. जरा वेळानं तिनं डोळे उघडून पाहिले तर खोली प्रकाशानं भरून गेले होते आणि बाहेर अंधार पसरला होता. इतर सगळ्या गोष्टीत आत्याबाईंशी मोकळेपणानं बोलणारी नीला या एवढ्या गोष्टीबद्दल मात्र काही बोलली नाही. तसं पाहिलं तर समोरच्या वाड्याचा, त्यातल्या गणपती उत्सवाचा, सरदारांच्या घरातील माणसांचा विषय त्यांच्या बोलण्यात अनेक वेळा निघाला. एकदा तर आत्याबाई बोलून गेल्या की सध्या रखवालदार आणि त्याची बायको असे दोघंच असतात राहायला, पण श्रावणाच्या अखेरीस लोक येतील साफसफाई करायला गणपती उत्सवासाठी. पण दिवसासुद्धा सगळ्या खिडक्या बंदच असायच्या. नीलानं किती वेळ तरी दारावर नजर ठेवली, पण कोणी येताना अगर जाताना दिसलं नाही तिला. पण त्या दिवाणखान्यात कोणीतरी वावरतंय याची मात्र तिला आता खात्री वाटू लागली होती. वास्तूतील निर्जीव वस्तूवरही मानवी आयुष्य आपला काही ठसा उमटवतं काय? काही वेळा तिला वाटे, या सर्व प्रसंगातून आपण गेलेलो आहोत. पूर्वी कधीतरी असेच आपण खिडकीत बसलो होतो, आपल्याला कोणीतरी हाक मारत होता, पण आपलं सर्व लक्ष एकवटून आपण समोरच्या खिडकीकडे पाहत होतो, कारण आत्ताच कोणीतरी तिथे येऊन आपल्याला, नीला, अगं झोपली तर नाहीस ना? आत्याबाईंचे शब्द आता तिच्या मेंदूपर्यंत पोहोचले. हातातलं निरुपयोगी पुस्तक खाली ठेवून नीला उठून आत आली. आताशी तर अगदीच एकटी एकटी बसतेस ग. मध्ये चांगली सुधारली होतीस, पण आता परत सुकल्यासारखी दिसतेस. एवढ्यात शेतावर जाऊन येऊया का 2 दिवस? एकदम किती जोरानं ती म्हणाली. नको नको आत्याबाई, इथेच बरं वाटतं मला, एवढ्यात नको कुठे जायला. आत्याबाईनं ते कबूल केल्यावर केवढा सुटकेचा उसासा टाकला तिनं. आत्याबाई कोणाकडे तरी गेल्या आणि नीला खिडकीत येऊन बसले. मात्र नजर समोर जाताच ती ताडदिशी उठून उभी राहिली. समोरची खिडकी उघडी होती. नीलाचं सर्वांग थरथरत होतं. छातीची धडधड थांबवण्यासाठी तिनं हात छातीवर ठेवला. कितीतरी वेळ ती समोर पाहत होती, मोठ्या डोळ्यांनी. मग हलवलेल्या लंबकाप्रमाणे तिचं मन हळूहळू स्थिरावलं. छातीची धडधड कमी झाली. डोकं कोणीतरी घट्ट आवळत असल्याची भावना नाहीशी झाली. तिनंच मनाशी विचार केला, इतका धक्का बसायला काय झालं? खोलीतला माणूस केव्हा तरी खिडकी उघडणारच. पण तरीसुद्धा आतल्या दृश्यास काही जास्त स्पष्टपणा आला नव्हता. टेबल, त्यावरचे कागद, जवळची मूर्ती आणि त्याच्याजवळ अगदी अंधुकसं काहीतरी. दृष्टीची मर्यादाच तिथे संपत होती. कितीतरी वेळ ती समोर पाहत होती. आशा निराशांच्या लाटांच्या हेलकाव्यात तिचं मन हिंकळत होतं. आता कोणीतरी खोलीत दिसणार असं वाटे. क्षणात ती आशा कमी होई. निराशेच्या खोल डोहातून मन परत उत्कट आशेपर्यंत चढे. आता खात्रीनं कोणीतरी येईल. परत तिला वाटे, खोलीत जर कोणी नाहीच तर खिडकीत कोण येणार? पण त्या संध्याकाळी तिला निराशच व्हावं लागलं. एखाद्या चित्राप्रमाणे समोरचा देखावा निर्जीव, तटस्थ राहिला, निश्चल राहिला. कोणी दिवाही मोठा केला नाही, कागदही हलवले नाहीत, खिडकीही लावली नाही. त्या संध्याकाळी खिडकी उघडी राहिली. ती अधूनमधून तशीच उघडी राहू लागली.
दिवसा मात्र साऱ्या खिडक्या बंद असायच्या. केव्हा आणि कोण एवढी एकच खिडकी उघडून ठेवतं याचा तिला कधी सुगावा लागला नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे या चौकशीच्या नादी ती लागली सुद्धा नाही. कारण दार उघडल्यामुळे असेल कदाचित, पण त्या खोलीतला धूसरपणा आता आणखी कमी झाला होता. आणि एके दिवशी संध्याकाळी तिला टेबलाजवळ इतके दिवस अगदी अस्पष्ट दिसणारी आकृती स्पष्टपणे दिसली. मान खाली घालून ती व्यक्ती पुरुष आहे हे तिला केव्हा समजलं. तो सारखा काहीतरी लिहित असायचा, पण किती शांतपणे. कारण लिहिताना होणारी त्याच्या डोळ्यांची हालचाल ध्यानात यायला देखील तिला 2 दिवस लागले. एकाग्रपणे गंभीरपणे काय लिहित असेल बरं तो? एखादं खंडकाव्य किंवा एखादी मोठी कादंबरी? पण त्या एकंदर गंभीर वातावरणाला या गोष्टी साजेशा वाटेनात. नक्कीच तो एखादा दीर्घ प्रबंध लिहित असेल. पण एकदा तरी वर पाहायचं. काही क्षणी तिला अगदी खात्री वाटायची की तो आता वर पाहणार आणि कधी कधी तिच्या डोळ्यात पाणी यायचं आणि त्यात समोरचं सारं काही विरघळून जायचं. नाहीतर कधी कधी आत्याबाईंची हाक यायची, नीला, अगं नीला. श्रावण मास जवळजवळ संपत आला होता. दिवस लवकर मावळत होता. पावसाच्या सरी चालू होत्या. आत्याबाईंची कथा पुराणं चालू होती. नीला खिडकीत बसून असायची, समोर ध्यान देऊन, कशाची वाट पाहत. आणि त्या संध्याकाळी त्यानं एकदम मान वर करून पाहिला. जणू एखादा आघात झाल्यासारखं नीलाला वाटलं. ती एकदम खोलीत आली. तिचं सारं अंग कापत होतं. कपाळाला घाम आला होता. डोळ्यांची आग होत होती. डोकं सुन्न झालं होतं. एकदम खिडकीतून उतरल्यामुळे असेल तिला चांगली चक्कर आली. ती जरा आधारासाठी कोचावर टेकली. ती तिथेच झोपी गेली. तिला जाग आली त्यावेळी आत्याबाईंची शाल तिच्या अंगावर घातलेली होती. आता जरी लिहिताना त्यानं एखाद वेळी एकदम मान उचलली तरी नीला थोडीशी दचकून अंग चोरून बसे इतकंच. इतक्या लांबून आपण त्याला अंधारात दिसणं शक्य नाही याची तिला खात्री वाटली. शिवाय तो लिहिण्याच्या विचारात मग्न असणार. बाहेरच्या जगाकडे त्याचं थोडीच लक्ष असणार. पण त्याचं लिखाण दांडगं होतं यात शंका नाही. कारण अजून तरी तिनं त्याला खुर्चीवरून हललेला पाहिला नव्हता. त्याला कंटाळा येत असेल, नाही असं नाही, कारण एखाद वेळी तो मागे रेलून डोक्यावर हात टेकून बसायचा. पण बहुतेक त्याची लेखणी चालू असायची. मात्र त्या संध्याकाळी तो अतिशय अस्वस्थ झालेला दिसला. एक हात सारखा केसात फिरवीत होता. दुसरा हात अधूनमधून टेबलवर आपटीत होता. 2-3दा त्यानं जोरजोरानं नकारार्थी मान हलवली. हातांनी डोळे घट्ट मिटून घेतले. त्याच्या त्या उद्वेगानं नीलाचं मन अगदी कळवळून गेलं. इतकी ती आता त्याच्या भावनांशी एकरूप झाली होती. आणि त्या संध्याकाळी खुर्चीवरून ताडकन उठून त्यानं सारख्या येरझाला घालायला सुरुवात केली. त्याचंही तिला आश्चर्य वाटलं नाही. त्याला झालेला शोक त्याला अगदी अनावर होत होता हे अगदी स्पष्ट दिसत होतं. दुःखाच्या चक्रात अडकलेल्या त्या जीवाला सहानुभूती कशी दाखवू, त्याचं सांत्वन कसं करू, असं सारखं तिच्या मनात येऊ लागलं. येरझारा घालता घालता तो एकदम खिडकीशी येऊन उभा राहिला आणि समोर पाहू लागला. नीलाची छाती धडधड करू लागली. अंग शक्य तितकं चोरून ती अगदी कोपऱ्यात बसली होती. तो कितीतरी वेळ अगदी निश्चलपणे खिडकीत उभा राहिला आणि मग खोलीत वळला. इतका वेळ कोंडून धरलेला श्वास नीलानं केवढा तरी उसासा टाकून सोडला. पण त्या रात्री तिला झोपच येईना. समोरच्या खोलीतली तळमळणारी त्याची मूर्ती तिच्या डोळ्यांसमोरून हालेना. इतक्या दिवसांची त्याची शांती, त्याची तपश्चर्या कशी भंगली. कशानं त्याला एवढ्या यातना होत होत्या. त्याला प्रेमाचे 2 शब्द बोलायला कोणी नाही का? त्याचं दुःख वाटून घेऊन हलकं करायला कोणी नाही का? ठण 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 10चे ठोके तिने मोजले. कोणाचं बरं ते पत्र आलं होतं त्याला? त्याच्या हातात कागद होता. तो दुसरा कसला असणार? खिडकीशी उभा राहून तो काय बरं विचार करत होता? कोणाची वाट पाहत होता का? कोणी त्याला भेटायला येणार होतं का? त्याच्या हातात कोणाचं पत्र? ठण 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 11चे ठोके तिनं मोजले. तिची या कुशीवरून त्या कुशीवर सारखी तळमळ चालली होती. गरम झालेली उशी तिनं खूप वेळा बदलली. गरम झालेल्या कपाळावर ओला रुमाल ठेवून पाहिला.
गरम झालेल्या डोक्यावर गार पट्टी ठेवून पाहिली, पण तिच्या जीवाची तळमळ थांबेना. घट्ट मुठी मिटून ती परत परत पुटपुटत होती, मी काय करू, काय करू. बिछाण्यावरती उठून बसले. सारं अंग कसं ठणकत होतं तिचं. आपल्या अंगात खूप ताप असला पाहिजे असं तिला वाटलं. यावेळी गारठ्यात खरोखर खाली जायला नको, पण फक्त एकदाच. अंगावर चादर घेऊन ती हळूच खोली बाहेर पडली आणि मोठ्या जिन्यानं हलकेच दिवाणखान्यात आले. सगळीकडे इतकी शांतता होती की तिच्या कानशिलाचा आवाज तिला ऐकू येत होता. श्रावण अमावस्येची रात्र. काळोख इतका की हातानं बाजूला करावा. केवळ वाट ओळखीची म्हणून कशालाही न अडखळता ती खिडकीपर्यंत पोहोचली आणि हलक्या हातानं तिनं पडदा बाजूला केला. समोरच्या खोलीत पिवळा धगधगीत प्रकाश पसरला होता. आजपर्यंत कधी दिसलं नाही इतकं आज तिला समोर स्वच्छ दिसत होतं. तो खुर्चीवर उभा राहून काहीतरी करत होता. त्याची नजर वर आड्याकडे होती. त्याचे केस घामानं ओथंबून कपाळाला चिकटले होते. डोळे अगदी खोल गेले होते. नाकांच्या नाकपुड्या लाल झाल्या होत्या. त्यानं दातांनी ओठ घट्ट आवळला होता. वर पाहून एकाग्रतेनं तो काही काही करत होता. कितीतरी वेळ तिच्या ध्यानात आलं नाही. जरा वेळानं तो खुर्चीवर उभा राहिला. त्याच्या मानेमागे तिला कसली तरी काळी रेषा दिसली, तरीही तिच्या ध्यानात आलं नाही. त्यानं पायानं खुर्ची एकदम लाथाडली. तसा तो उडी मारल्यासारखा एकदम खाली आला. मग तिनं पाहिलं की त्याच्या गळ्यात दोरी होती आणि ती आता त्याच्या मागे ताठ झाली होती. तिचा आवाज ऐकून आत्याबाई जेव्हा धावत धावत दिवाणखान्यात आल्या त्यावेळी तिनं खिडकीचे गज घट्ट पकडले होते आणि त्यावर डोकं ठेवून ती स्फुंदून कळवळून म्हणत होती, नका हो, नका हो, वाचवा हो त्यांना, आई ग. त्यांनी त्या क्षणी काय बोलून तिला जराशी शांत केली आणि आपल्या खोलीत कशी नेली हे त्यांचं त्यांना सुद्धा सांगता येणार नाही. तिला एखाद्या लहान मुलाप्रमाणे कुशीत घेऊन त्या झोपल्या. तिच्या अंगात सडकून ताप भरला होता. रसरशीत अंगाचे त्यांना चटके सहन होत नव्हते आणि तोंडानं तिची सारखी बडबड चालू होती. रात्रीतून कितीतरी वेळा आत्याबाईंनी तिला घट्ट धरून ठेवावं लागलं. सकाळी पहाटेच्या वेळी केवळ श्रमानं तिला ग्लानी आली आणि आत्याबाईंना विचार करायला फुरसत मिळाली. डॉक्टर आले. आल्याबरोबर त्यांनी तिला आधी झोपेचं औषध दिलं आणि त्यानंतरही 2 दिवसभर तिला अगदी गुंगीत ठेवलं. तिच्या तापातल्या बडबडीतला बहुतेक सगळा भाग आत्याबाईंनी डॉक्टरांना सांगितला. त्यावर त्यांची खूप चर्चा झाली आणि त्या सर्वांचा निष्कर्ष म्हणजे एके दिवशी जाता जाता डॉक्टर म्हणाले, आत्याबाई, त्यावर मला एकच उपाय दिसतो पहा. आता गणेशोत्सव होईलच, त्यावेळी सगळा वाडा उघडतील. एखादी कथा ऐकवण्याच्या नाहीतर आरास दाखवण्याच्या निमित्तानं तुम्ही तिला एकदा समोर घेऊन जा आणि दाखवा एकदा सगळं, आणि लागलीच घरी पाठवून द्या. यापुढे तिला इथे ठेवण्यात सध्या तरी काही अर्थ नाही, धोका मात्र आहे. 2-3 दिवसातच नीलाचा ताप उतरला, पण तिला अशक्तपणा खूपच आला होता. डोकेदुखी सारखी चालू होती. पण खरा परिणाम तिच्या दृष्टीवर झाला होता. कोणतीही वस्तू पाहायची म्हणजे त्यावर तिला मोठ्या प्रयासानं नजर स्थिर करावी लागे, नाहीतर सारं अंधुक व अस्पष्ट दिसत असे. 5-6 दिवस तिला आत्याबाईंनी पलंगावरून उठून सुद्धा दिलं नाही आणि रोजची वर्तमानपत्र आणि काही कादंबऱ्या वाचून दाखवणं या पलीकडे त्यांनी तिच्याशी दुसरा कोणताही विषय काढला नाही. पहिले 1-2 दिवस त्यांनी हे विचारलं तर असं सांगायचं अशा संरक्षक पवित्र्यात नीलाचं मन उभं होतं. पण जेव्हा त्या काही बोलत नाहीत अशी तिची खात्री झाली तेव्हा तिला प्रथम खूप बरं वाटलं, सुटका झाल्यासारखं वाटलं. पण ही स्थिती 1-2 दिवसच टिकली. त्यानंतर त्या केव्हा आपल्याला विचारतात याची ती वाट पाहू लागली. शेवटी तिलाच राहावेना. ती स्वतःच एका सकाळी त्यांना म्हणाली, मला काहीच कसं ग विचारत नाहीस तो आत्याबाई. गालातल्या गालात हसून आत्याबाई म्हणाल्या, आता तुला विचारायला हरकत नाही, पण विचारायची जरुरीही नाही मला. मी सगळं काही ऐकलंय तुझ्या तोंडून. तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून त्या म्हणाल्या, त्या रात्री किती ताप होता तुझ्या अंगात माहितीये का तुला? आणि तोंडानं सारखी बडबड चालू होती हो तुझी.
आपल्या मनावरचं केवढं तरी ओझं एकदम कमी झाल्यासारखं तिला वाटलं. सगळं सांगितलं मी तुला. जरा थांबून त्या म्हणाल्या, सांगितलं असं नाही म्हणता येणार. तुझी बडबड स्वतःशीच चालू होती, पण बहुतेक सारं माझ्या ध्यानात आलंय. शिवाईला तुझ्याजवळ बसवून मी खाली जाऊन सुद्धा आले एकदा, तुझ्या त्या समोरच्या खिडकीकडे पाहायला. नीलानं आपला श्वास एकदम आत ओढला. आत्याबाईंनी आपला हात तिच्या कपाळावर ठेवून अगदी हळूहळू मान हलवली. काही नाही, अगदी हळू आवाजात नीला म्हणाले. अगदी काही नाही आणि नव्हतंही. आता तुला आणखी एक सांगून ठेवते, तुला ते ऐकायलाच पाहिजे. समोर आता गणपती बसलाय. 2-3 दिवसात 10वा दिवस येईल. त्याच्या आदल्या रात्री आपण आरास पाहायला समोरच्या वाड्यात जाऊ. त्या दिवसापर्यंत या विषयावर काहीही बोलायचं नाही, विचारही करायचा नाही म्हणून सांगितलं असतं, पण तुला ते शक्य नाही. विचार करायचा नाही असं म्हणणं अगर ठरवणं सोपं असतं, पण मन त्या चाकोरीतून बाहेर पडू शकत नाही. सर्व बाजूंनी विचार करूनही आत्याबाईंच्या बोलण्याचा अर्थ नीलाच्या ध्यानात येईना. त्या वाड्यात जायचा विचार आला की तिच्या छातीत धडधड सुरू होई. श्वास जलद येऊ लागे, हातापायांना कंप सुटे. गणपतीच्या 9व्या दिवशी रात्री आत्याबाई तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, चल आता, नाही म्हणायचं नाही. हलक्या पावलांनी ती त्यांच्याबरोबर निघाली. दिवाणखान्यात आल्यावर प्रथम त्यांनी तिला तिच्या नेहमीच्या खिडकीकडे नेलं. ती जात नव्हती, पण त्यांनी तिचा हात सोडला नाही. जवळ जाऊन त्यांनी पडदा बाजूला केला आणि तिला पुढे करून त्या म्हणाल्या, पहा नीट समोर आता. नीला उभी राहिली, पण प्रथम तिचे डोळेच नीट काम करीनात. लाल निळे तारे आणि प्रकाश किरण यांपेक्षा तिला काही दिसेना. मागच्यासारखी डोकेदुखी सुरू झाली. महत् प्रयासानं तिनं आपले डोळे समोरच्या दृश्यावर स्थिर करून समोर पाहिलं. एक खिडकी सोडून बाकीच्या सर्व खिडक्या उघड्या होत्या. त्यातून प्रकाशाचा लखलखाट बाहेर पसरला होता. दिवाणखान्यात खूप माणसं जमली होती आणि त्यांच्या हसण्या बोलण्याचा आवाज येतपर्यंत येत होता. पण डावीकडून 4थी खिडकी, तिची खिडकी बंद होती. पडदाही ओढलेला असावा, कारण त्या प्रकाशाचा लवलेशही त्यातून दिसत नव्हता. क्षणभर, अगदी क्षणभरच समोरचं सारं अस्पष्ट होऊन त्या खिडकीत पिवळसर प्रकाश दिसल्यासारखं तिला वाटलं. पण वाऱ्याच्या वावटळीसारखी ती भावना क्षणभरच टिकली आणि निघून गेली आणि तिची नजर समोरच्या देखाव्यावर स्थिर झाली. पाहिलंस ना, चल आता वाड्यात जाऊ. इतर अनेक माणसांबरोबरच त्या दोघीही देवडीतून आत शिरल्या. चौकात सगळीकडे दिवे लागले होते आणि सर्वत्र प्रकाश पसरला होता. दोन्ही बाजूला मोठमोठ्या ओसऱ्या होत्या. चौकात उजव्या हाताला मोठा जिना होता. त्यानं त्या वर चढल्या आणि बाहेरच्या गॅलरीतून दिवाणखान्यात आल्या. अंड्या झुमरांनी सगळीकडे लखलखाट झाला होता. उजव्या हातास गणेशाची मूर्ती बसवली होती आणि डाव्या हातास गायक व इतर कार्यक्रम करणारे यांसाठी मंच मांडलेला होता. बाकी सर्वत्र गालिचे पसरलेले होते आणि भिंतींना लोड तक्के लावलेले होते. कीर्तन सुरू करण्यास अवकाश होता. गावातली बहुतेक प्रतिष्ठित मंडळी आता जमा होऊन गटागटानं उभी होती. भिंतीवरची तैलचित्र पाहत होते. कोणी लोडाशी टेकून पान लावत होतं. आत्याबाई व नीला यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. मूर्तीच्या उजव्या हातास रस्त्यावरच्या खिडक्यांची रांग होती. कोपऱ्यापासून आत्याबाईंनी नीलाला एकेका खिडकीपाशी नेलं आणि त्यातून त्यांचं समोरचं घर दाखवलं. आणि 3री खिडकी झाल्यानंतर त्या पुढे आल्या. तिथे भिंतीला खिडकी नव्हती. त्या जागी आत भिंतीला एक मोठा कोरीव काम केलेला लाकडी खांब होता आणि समोरच्या भिंतीला तसाच एक खांब होता. त्यावर कोरीव कामाची खूप मोठी लाकडी कमान होती. दिवाणखान्यात नाटकं होत त्यावेळी मखमलीचे चिकाचे पडदे लावण्यासाठी किंवा इतर रोषणाईसाठी ती सोय केली होती असं आत्याबाईंनी तिला सांगितलं. पण आत्याबाई बाहेरून तर, भांबावून नीला म्हणाली. हो, बाहेरून लाकडी खिडकी बसवली आहे, पण ती समोरचा दर्शनी भाग सारखा दिसावा म्हणू नये. त्याला काचाही नाहीत आणि दारही नाहीत. एका फळीवर कोरीव काम करून ती तिथे बसवली आहे. भ्रांतीत सापडलेलं नीलाचं मन असहाय्य झालं, अगतिक झालं. विचारच सुचेना तिला. विश्वास ठेवायचा तरी कशावर? आपल्याला दिसलेलं सर्व,
दुसऱ्याच दिवशी आत्याबाईंच्या पत्राप्रमाणे नीलाला न्यायला तिचा भाऊ आला. नीला काही बोलली नाही. मनातल्या मनात तिनं गावाचा आणि आत्याबाईंचा निरोप मोठ्या संमिश्र भावनांनी घेतला. लाडक्या नीलास आत्याबाईंचा सप्रेम आशीर्वाद. नीले, खूप विचार केल्यानंतर आणि डॉक्टरांना विचारून त्यांची संमती घेतल्यानंतरच मी तुला हे पत्र लिहायला घेतलंय. आता प्रथम एक गोष्ट सांगते. तुझ्या त्या खिडकीच्या जागी आता खोटी खिडकी आहे ही गोष्ट खरी आहे, पण ते अर्धसत्य आहे. प्रथम त्या जागी इतर खिडक्यांसारखीच खिडकी होती, साधी. काही कारणांनी, म्हणजे ते पुढे वाच, ती पुढे बुजवून टाकली. तिथे साधी भिंत ठेवली, मग नंतर भिंत लपवण्यासाठी तिथे खोटी खिडकी बसवली. अशी खरी हकीकत आहे. आता आपलं गाव खूप जुनं आहे आणि या ना त्या प्रकारच्या म्हणजे अनैसर्गिक गोष्टी नेहमीच आमच्या कानावर येत असतात. त्यामुळे एक प्रकारे आमची मनं बोथट झाल्यासारखी झाली आहेत. त्यांच्यावर या गोष्टींचा काही परिणाम होईन असा झालाय. आता वाड्यात काही वेळा काही दिसतं. ही गोष्ट मी खूप लोकांकडून ऐकली आहे, पण ती खूप वर्षांपूर्वी. एवढ्यात या संबंधी काहीच ऐकलं नव्हतं. त्याच्या कारणासंबंधी खूप गोष्टी प्रचलित आहेत, पण माझ्या मते सर्वात जास्त विश्वास ठेवण्यासारखी वाटते ती साधारणपणे अशी आहे. सध्याचे सरदार पाटणकर आहेत, त्यांच्या पणजोबांच्या वेळी हे घडलं असावं. त्यांच्या गावाकडून कोणी दूरचा नातेवाईक त्यांच्या आश्रयास आला. तो फार हरहुन्नरी, हुशार आणि सद्गुणी असला पाहिजे, कारण थोड्याच दिवसात त्यानं सरदारांची मर्जी संपादन केली. या पुढच्या गोष्टी थोड्या कमी भरवशाच्या आहेत. एका गोष्टीप्रमाणे त्याची प्रगती काही जवळच्या मंडळींना पाहावली नाही आणि त्याचा काटा काढायचा त्यांनी निश्चय केला. सरदारांच्या मनात त्यांच्या तिसऱ्या पत्नीविषयी आणि या तरुणासंबंधी काही विष भरवून दिलं. दुसऱ्या गोष्टीप्रमाणे त्याच्याकडूनच काहीतरी चूक झाली. सरदारांचं लक्ष घरात जरा कमी असायचं आणि मुलुखगिरीवर जायची बरेच वेळा जरुरी यायची. हाही तरुण दिसायला सुदृढ तजेलदार होता. तारुण्याच्या भरात याच्या आणि नव्या बाईसाहेबांच्या हातून भलतंच काहीतरी व्हावयास नको ते होऊन गेलं. पण कारण काहीही असलं तरी पुढे झालं त्याला चांगला पुरावा आहे. त्याचा पुरा बंदोबस्त करायचा तापट सरदारांनी हुकूम केला. तो आदल्या रात्री त्याच्या हाती पडला. सुटकेसाठी त्यानं कदाचित बाईसाहेबांच्या मदतीनं कोणाची तरी वाट पाहिली, पण कोणी आलं नाही. शेवटच्या क्षणी त्यानं दिवाणखान्यात स्वतःला बंद करून घेतलं. दार फोडण्याचा हुकूम झालेला ऐकताच त्यानं गळफास लावून स्वतःचा जीव दिला. तिथल्याच मेजावर त्यानं लिहून ठेवलेली कैफियत होती. आता त्या खिडकीशी त्याचा काय संबंध होता ते कळत नाही, पण ज्यांना ज्यांना वाड्यात काही कमी जास्त दिसलंय त्या सर्वांना ते त्या खिडकीतूनच. पुढे या गोष्टीचा इतका गवगवा झाला की सरदारांनी, म्हणजे आजच्या सरदारांच्या आजोबांनी, ती खिडकीच बुजवून टाकली. पुढे कोणीतरी मुनिमानं थोडीशी हुशारी दाखवून बाहेरून ती खोटी खिडकी लावली असावी. पण खरं सांगायचं म्हणजे या गोष्टी एव्हांना जुन्या झाल्या होत्या. एवढ्यातच मी त्या संबंधात काही ऐकलं नव्हतं. मला वाटतं तुझं मन घरच्या धक्क्यानं अगदी संवेदनक्षम झालं असलं पाहिजे, नाहीतर इतक्या वर्षांनंतर तुझ्या मनावर त्याचा इतका पगडा बसला नसता. सुरुवातीस जरी मी तुझं लक्ष इतर गोष्टींकडे वळवलं असतं तरी हे प्रकरण इतक्या थराला गेलं नसतं. तुझ्याही ध्यानात येईल की तुलाही सारं काही एकदम दिसलं नाही. त्यातली दुष्ट शक्ती कालाप्रमाणे आता कमी झाली आहे. तुला एक एक गोष्ट दाखवायला त्याला कितीतरी दिवस लागले, आणि जर तुझं मन कमकुवत नसतं तर मला नाही वाटत तुला काही दिसलं असतं. निसर्गातल्या या दुष्ट प्रवृत्ती माणसावर हल्ला करायला नेहमी टपलेल्या असतात, पण या सर्वांना तोंड द्यायला आपलं मन अगदी पुरेसं खंबीर आहे. पण काही कारणानं त्यात जर कमकुवतपणा आला तर मात्र स्वतःचं मनच आपलं शत्रू बनतं आणि या शक्तींना वाट करून देतं. पण निश्चयी मनावर कोणाचीही मात्रा चालत नाही. तेव्हा असा निश्चय कर की चांगली ठणठणीत बरी होईन आणि आत्याबाईंकडे परत चांगली महिनाभर जाऊन राहीन. तुझीच प्रेमळ आत्या. खिडकी. लेखक नारायण धारप. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्याला ही कथा कशी वाटली? आपल्या प्रतिक्रियांची मला प्रतीक्षा आहे. कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हाईप करायला विसरू नका. हाईप करण्याची विंडो आपली फक्त 1 आठवड्याची असते.
संसोहम या चॅनलवर पुढच्या कथेमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.